पाय काढायच्या नंदीवाल्यांची कोल्हाट्याची जी परिस्थिती विचारू नका. आम्हाला सगळा अधिकार मिळाला तो भारतीय संविधानामुळे आणि भारतीय संविधान जप्त दिलेला तिरंगा आपल्या मोर्चात तिरंगा असतो, आरएसएसच्या मोर्चात तिरंगा नसतो. याला काय मर्यादेचा गोळा उठला काय? काय चालतो काय? ह्यांच्या मोखाली बसतो काय? लबाड लांडगे तर लबाड लांडगे. तुम्हाला माहितीये ना गाणं, लबाड लांडग ढोंग करतय, करायचं नाच करतय. हे सगळे लबाड लांडगे आहेत, उघडे पडले आणि ते मध्ये बाळासाहेबांमुळं. बरोबर आहे. मोर्चात जायचं सगळ्यांना. आपल्याला सुजात दादा निरोप द्यायला गेलेत, संविधान द्यायला गेलेले. बियाजर झाले, बियाजर भाऊ, बियाजर झाले. सिद्धार्थ भाऊ हात थर कापायला लागले. तसा कुष्ठरोग होता की हात थर कापायला लागले. संविधान हातात कसं घ्यायचं? 100 वर्ष त्या ठिकाणी झाले, तुम्ही ठोकळा काढा. 100 वर्ष पूर्ण झाले, ठोकळा काढला का रे? शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्हाला ठोकळा नाही काढता आला का? शिवाजी महाराजांच्या नावाने ठोकळा नाही काढता आला? लक्ष्मीच्या नावाने ठोकळा काढला. कोणाच्या नावाने? लक्ष्मीच्या. त्या बिचारीचं कोण आहे कुठली काही माहिती नाहीये, अशी परिस्थिती आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ठोकळा नाही काढला. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ठोकळा काढला नाही. पोलीस खात्याने नोंद करून घ्यायची आणि मोदीला आणि भूदीला पत्र पाठवून द्यायचं. शिवाजी महाराजांच्या नावाने ठोकळा काढत नाही. चुकीच्या पद्धतीने तुम्ही अधिकारी करताय. घोषणा द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज करा राजांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहीर अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, एकलव्याचा. धन्यवाद बाबा. यानंतर अरुंधतीताई शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. शांततेनं सगळ्यांनी बसून घ्या, जागा घ्या. आणि आता आपल्याला पुढची भाषणं ऐकायची. सुजातदादा पुन्हा इथे येणार आहे आणि पुन्हा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, त्यामुळे शांतता ठेवायची सगळ्यांनी. अरुंधतीताई